टीसी झाल्या तरी सेकंड क्लासचं फेअर वाढणार नाहीये। नदीजोड प्रकल्पाद्वारे राज्यातल्या दुष्काळावर मात केली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। एकात्मिक जल व्यवस्थापनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व भाग दुष्काळमुक्त करण्यासाठी नदीजोड प्रकल्प राबवला जाईल। केंद्रीय जल आयोगाची मान्यता मिळाल्यानंतर या प्रकल्पाचं काम याच वर्षी किंवा पुढील वर्षाच्या सुरुवातीला सुरू केलं जाईल अशी माहिती त्यांनी दिली। महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या 21व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते आज मुंबईत बोलत होते। पश्चिम वाहिनी नद्यांचं समुद्रात वाहून जाणारं पाणी गोदावरी खोऱ्यात आणल्यास उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील तुटीची खोरी संतुलित करता येतील। वैनगंगा, नळगंगासह इतर नदीजोड प्रकल्पांमुळे विदर्भासह दुष्काळी भागात मुबलक पाणी उपलब्ध होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला। एकात्मिक जल आराखडा तयार करणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य ठरलं आहे असं ते म्हणाले। शहरी भागासाठी पुढील 30 ते 40 वर्षांचा एकात्मिक जल आराखडा तयार करून सांडपाण्याचा पुनर्वापर वाढवावा, तसंच प्रक्रिया केलेलं पाणी डेटा सेंटर्सना उपलब्ध करून द्यावं अशा सूचना त्यांनी दिल्या। या कार्यक्रमात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि प्राधिकरणाच्या अध्यक्षा श्वेताली ठाकरे उपस्थित होत्या। यावेळी माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड आणि महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणात सामंजस्य करार करण्यात आला। तसंच प्राधिकरणाचा अहवाल आणि माहिती पुस्तिकांचं प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं। मुंबईत MMRDA